शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित 13,75,00,000 रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात बँकेच्या संचालक मंडळाचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे। यामुळे या प्रकरणात 14 संचालकांची वाढीव आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणातील एक आरोपी संचालक किरण यशवंत दलाल यांना मंगळवारी 16 जून रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली। या अटकेमुळे संपूर्ण बँक व्यवहार व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात सुरुवातीला संचालक मंडळ वगळता 49 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र तपासादरम्यान बँकेच्या कर्ज वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता, नियमबाह्य निर्णय आणि संचालक मंडळाची संगनमतांची भूमिका उघडकीस आल्यानंतर 14 संचालकांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आलाय। तपासानुसार बँकेच्या संचालकांनी मनमानी कारभार करत विनातारण लाखो रुपयांची कर्जे मंजूर केली। कर्जदारांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे नियम व कायद्याचे उल्लंघन करण्यात आले। जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी 14 जानेवारी 2025 रोजी बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन, संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रमदे यांच्यासह संचालक मंडळावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते। मात्र त्यानंतर संचालक मंडळाने या कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळवली होती। आर्थिक गुन्हे शाखेने तपासाअंती खालील व्यक्तींना वाढीव आरोप म्हणून नोंदवले आहेत। प्रसन्न जैन, तुषार रंदे, मनोज अग्रवाल, मुकेश अग्रवाल, महेश लोहार, पूनम भंडारी, स्मिता कोठारी, नवनीतलाल राखेचा, साहेबराव महाजन, रामचंद्र ठाकरे, विनोद चावडा, काशीनाथ महाजन, केवल सिंग राजपूत, किरण दलाल आणि राजेंद्र पंडित आरोपींनी संगनमताने बँकेच्या सभासदांचे आणि ठेवीदारांचे हित धोक्यात आणत 13,75,86,253 रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप तपासात नमूद करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून येत्या काळात आणखी अटक व मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही।